नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 23 जून 2025 ते 29 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. सिंह राशी, या सप्ताहात तुमच्या मनात कामाचा दबाव असल्याने कामाच्या ठिकाणी कोणालाही कोणतीही आश्वासने देऊ नका. जोपर्यंत आपण स्वतःला सांगत नाही की आपण ते कोणत्याही किमतीवर पूर्ण करू शकाल. कारण हे शक्य आहे की आपल्या वैयक्तिक जीवनात रस्त्यावर अडथळे निर्माण झाल्यामुळे आपण काही कामाची जबाबदारी स्वीकाराल, परंतु आपण ते वेळेत पूर्ण करू शकणार नाही. या आठवड्यात बऱ्याच विद्यार्थ्यांना शिक्षणासह इतर कोर्सच्या कामामध्ये स्वतःला चांगले दर्शविण्याची आवश्यकता असेल. कारण यावेळी आपल्या आजूबाजूचे लोक अभ्यासू आणि इतर अनेक अभ्यासक्रमांसह आपल्या इतर कामावरून मूल्यांकन करतील. या सप्ताहात काही महत्त्वाच्या कार्यात मिळणारे यश जवळ असूनही तुमच्या ऊर्जेच्या स्तरावर कमी वाटेल. कारण या वेळात तुम्ही स्वतःला ऊर्जावान ठेवण्यात सक्षम नसाल आणि या कारणाने तुम्हाला काही समस्यांचाही सामना करावा लागू शकतो. आपले पैसे कोठे खर्च होत आहेत यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. अन्यथा येत्या आठवड्यात तुम्हाला यामुळे खूप त्रास होऊ शकेल, म्हणून यावेळी आपले डोळे व कान उघडे ठेवा. या सप्ताहात कुठल्याही घरातील सदस्य किंवा कुठल्याही मित्राच्या पुढे आपल्या भावनांना व्यक्त करण्यापासून सावध राहा. अन्यथा ती व्यक्ती तुमच्या विश्वासाचा चुकीचा फायदा घेऊ शकते आणि तुम्हाला त्याचा त्रास होऊ शकतो. म्हणून आपल्या भावनांना आपल्यापर्यंतच ठेवा, हेच तुमच्यासाठी उत्तम राहील. उपाय: रविवारी वृद्ध लोकांचा आशीर्वाद घ्या. कन्या राशी, या सप्ताहात कार्यस्थळी वरिष्ठ अधिकारी आणि तुमचे बॉस रागाच्या मूडमध्ये असल्यामुळे ते तुमच्या प्रत्येक कामात कमतरता दाखवताना दिसतील. यामुळे तुमचे मनोबलही तुटू शकते. सोबतच शंका आहे की तुम्हाला बऱ्याच वेळा दुसऱ्या सहकाऱ्यांच्या मध्ये अपमान वाटू शकतो. जे विद्यार्थी परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करतात त्यांना या सप्ताहात आपली मेहनत कायम ठेवण्याची आवश्यकता असू शकेल. जर तुम्ही जुन्या समस्यांनी पीडित होता तरी ही वेळ तुम्हाला पूर्णतः त्या समस्येपासून आराम देण्याचे कार्य करेल. या सप्ताहात तुमच्या सुखसुविधांमध्ये वृद्धी होऊ शकते, ज्याला पूर्ण करण्यासाठी तुम्ही तत्पर असाल. तथापि या काळात आपल्या गरजेपेक्षा जास्त संचय केलेले धन खर्च करावे लागेल. आर्थिक तंगी येऊ शकते. वडिलांच्या आरोग्यातही या सप्ताहात सकारात्मक बदल होण्याची अपेक्षा आहे. यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत वेळ व्यतीत करून बऱ्याच घरगुती मुद्द्यावर विचार करताना दिसाल आणि वडिलांसोबत आपले संबंध उत्तम करण्यासाठी मदत मिळेल. उपाय: बुधवारी बुध ग्रहासाठी होम हवन करा. तुळ राशी, या राशीतील ते जातक जे भागीदारीमध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी ही वेळ प्रत्येक प्रकारच्या पूर्वीच्या नुकसानीतून उभारण्यात मदत करेल. कारण ही वेळ तुमच्या करिअरसाठी बरीच उत्तम सिद्ध होईल. यामुळे तुम्ही आपल्या व्यापाराच्या विस्तारासाठी बऱ्याच मोठ्या संधी शोधताना दिसाल. या सप्ताहात तुम्हाला थोडे थकलेले वाटू शकते. यामुळे तुम्ही अभ्यासात थोडी विश्रांती घेऊ शकता. अशात तुम्ही स्वतःवर केंद्रित करून आपला वेळ वाया न घालवता पुस्तक वाचा. या आठवड्यात गोड पदार्थ खाण्याची इच्छा आपल्या मनामध्ये जागृत होऊ शकते, जी तुम्ही पूर्ण करताना देखील दिसाल. या काळात आपण हे विसरू नका की आपली इच्छा आपल्याला दीर्घकालीन वजन वाढवण्याची समस्या देऊ शकते
आपल्याला नेहमी आपल्या जीवनाची गाडी योग्य पद्धतीने चालवण्यासाठी वेळोवेळी धनाची आवश्यकता पडते आणि या गोष्टीला तुम्ही चांगल्या प्रकारे समजता. या व्यतिरिक्त तुम्ही आपले धन संचय करण्याकडे अधिक प्रयत्न करत येणाऱ्या काळात तुमच्यासाठी खास समस्येचे कारण बनू शकते. कुणी जवळच्या व्यक्तीसोबत काही वाईट घटना या पूर्ण सप्ताहात कौटुंबिक वातावरणात अशांततेचे वातावरण उत्पन्न करू शकतात. यामुळे तुमच्याही मानसिक तणावात वाढ होईल. उपाय: मंगळवारी राहू ग्रहासाठी यज्ञ हवन करा. वृश्चिक राशी, या सप्ताहात तुम्हाला करिअरने जोडलेली यात्रा करावी लागू शकते, परंतु ही यात्रा तुमच्यासाठी प्रतिकूल सिद्ध होईल. कारण या काळात तुम्हाला या यात्रेने तुमची धनहानी होईल आणि त्यासोबतच तुमची ऊर्जा आणि वेळही खराब होईल. यामुळे तुम्हाला मानसिक तणावात वाढीचे कारण बनू शकते. या सप्ताहात जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी ही वेळ विशेष अनुकूल राहील. या सप्ताहात करिअरला घेऊन तणावासोबतच तुम्हाला काही लहान मोठ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. म्हणून डोक्याला शांत करण्यासाठी मित्र आणि कुटुंबासोबत वेळ घालवा आणि शक्य असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत लहान यात्रेवर जाण्याचाही प्लॅन करा. पूर्वी जर तुम्ही धनसंबंधित काही वादात असाल तर या सप्ताहात तुम्हाला त्यांच्यापासून बराच आराम मिळू शकेल, कारण तुम्ही त्या स्थितीला अधिक जास्त खराब होण्याच्या आधीच त्याला सांभाळण्यात यशस्वी राहाल. यासाठी तुम्ही काही कायद्याच्या कचाट्यात पडणेही टाळा आणि समजदारी दाखवून धनसंबंधित काहीही निर्णय घ्या. आपण नेहमीच आपल्या स्वतःबद्दल आणि आपल्या गरजेबद्दल बरेच निर्णय घेता, परंतु या आठवड्यात स्वतःबद्दल विचार न करता आपल्या घरातील इतर सदस्यांच्या गरजेवर लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. म्हणून कोणतीही योजना बनवताना त्यांच्या गरजेकडे दुर्लक्ष करणे टाळा. उपाय: मंगळवारी गरीब लोकांना गहू दान करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.